जगात लोक काय करतील याचा अंदाजच नाही। अशीच एक दुर्दैवी घटना आज समोर आली आहे। आईने नाश्ता दिला नाही म्हणून एका अल्पवयीन मुलाने आपल्या आईची हत्या केल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे। त्यानंतर तो पोलीस ठाण्यात गेला आणि पोलिसांना केलेल्या कृत्याची कबुली दिली। पोलिसांनी त्याला अटक केली आहे। या प्रकरणात आता पुढील तपास सुरू आहे। कर्नाटक येथील मूलबागल या ठिकाणी ही घटना घडली आहे। शाळेत जाण्यासाठी मुलगा तयारी करत होता। यावेळी त्याने आईला नाश्ता देण्यास सांगितले। आईने नाश्ता दिला नाही याचा मुलाला अत्यंत राग आला। याचा राग या मुलाला अनावर झाला। त्यातून त्याने त्याच्या आईची दुर्दैवी हत्या केली। त्यानंतर पोलिसांना जाऊन सगळा प्रकार सांगितला। आईचा राग आल्याने तिच्या डोक्यात लोखंडी रॉड मारल्याचे त्यांनी सांगितले। रक्तस्राव मोठ्या प्रमाणावर झाल्याने या महिलेचा जागीच मृत्यू झाला। या हत्येमागे फक्त राग होता की आणखीही काही कारण होते हे पोलीस तपास करत आहेत। ज्या आईने त्याला जन्म दिला त्याच आईला त्याने एका टोल्यात संपवले। आता असे म्हणता येईल की हे जग नरकाच्या मार्गाने चालले आहे। ज्या आईवडिलांना लोक देवता मानायचे त्यांचीच हत्या मुलं करू लागली।